मिळतात आणि त्या तुम्ही फक्त तव्यावर गरम करून तुम्हाला रेडी टू ईट आहेत. तर 45 ते 50,000 ची ग्रोसरी आम्ही प्रत्येक महिन्याला इथे यूज करतो. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि आज आलेलो आहोत ग्रोसरी शॉपिंग करायला वॉलमार्टला. आजचा व्लॉग खास याच्यासाठी आहे कारण की मी फक्त ग्रोसरी शॉपिंग नाही करणार आहे, पण वीकली एक्सपेन्सेस आम्ही किती स्पेंड करतो तो ग्रोसरीवर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कॅनडामध्ये किती एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी आणि ॲज अ फॅमिली ऑफ 3 आम्ही किती पूर्ण महिन्याला खर्च करतो फक्त ग्रोसरीवर. हे फक्त मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. सो माझा प्रयत्न राहील की जे पण मी शेअर करेल त्याचं पूर्ण तुम्हाला व्यवस्थित इन डिटेल सगळी माहिती देऊ. आणि जर तुम्ही न्यू कमर आहात कॅनडामध्ये किंवा येणार आहात तर तुम्हाला एक छोटीशी आयडिया मिळेल. सो चला वॉलमार्टमध्ये जाऊया आणि शॉपिंगची सुरुवात करूया. इकडच्या इंटरनॅशनल आयलमध्ये तुम्हाला $1 आपले सगळे इंडियन स्नॅक्स मिळतात आणि इथे पार्लेजीसुद्धा मिळतं. हा आहे रिअल पार्लेजी बेबी आणि इथे आहे आमचा पार्लेजी बेबी, ज्याला ग्रोसरी शॉपिंग करायला भरपूर आवडतं आणि स्पेशली कार्ट पुश करायला आवडतं. घरी शेजवान चटणी संपली होती तर म्हटलं शेजवान चटणी सुद्धा घेते. आणि असं होतं छोट्या सिटीजमध्ये जेव्हा आम्ही याच्या आधी पण राहिलेलो आहोत तिथे एकाच वॉलमार्ट असं एक ठिकाण असायचं जिथे की सगळी इंडियन ग्रोसरी मिळायची एकाच ठिकाणी. पण आता मोठ्या सिटीमध्ये आले तिथे बऱ्यापैकी आहे ना इंडियन ग्रोसरी स्टोर्स असतात, म्हणून कोणत्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता भासत नाही. प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे. आता तो आमचा पर्सनल अनुभव आहे की आम्ही इथे आल्यापासून आम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. आणि हेच आम्ही व्हिक्टोरियामध्ये राहायचो तर काही लिमिटेशन्स असायचे, आम्हाला काही लिमिटेड गोष्टी मिळायच्या. पण ते प्लस पॉईंट आहे जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असेल तर. त्यामुळे तुम्हाला ना मुंबईची वगैरे की इंडियाची असं जास्त काही कमतरता भासत नाही. इंडियामध्ये असताना ना मी मोगो ट्राय केलं होतं आणि मला खूप आवडलं होतं आणि त्याच्यानंतर मग मला कधीच ते दिसलं नाही. पण आता जेव्हा रिसेंटली आता मी बघितलं इथे वॉलमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर लास्ट टाइम जेव्हा मी आले होते ना त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त स्ट्रॉबेरी फ्लेवर अवेलेबल होतं म्हणून ते ट्राय केलं. आणि आज आले ते यांच्याकडे लिची, एक मस्क मेलन फ्लेवर आहे, एक लिची आहे आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवर सुद्धा अवेलेबल आहे. तर आता मी याच्यातनं लिची आहे ते पण मी पुन्हा घेऊन जाणार आहे कारण की हे माझं फेवरेट आहे. खूप असे नवीन स्टुडंट येतात ना त्यांना नेहमी प्रश्न असतो की आपल्या घरापासून आपण लांब जातो आणि तिथे आपल्याला इंडियन फूड मिळणार नाही. हे अशा फ्रोझन चपात्या मिळतात आणि त्या तुम्ही फक्त तव्यावर गरम करून तुम्हाला रेडी टू ईट आहेत. सो ह्या पण आता फ्रीझर सेक्शनमध्ये मिळतात. त्या व्यतिरिक्त इथे असे पराठेसुद्धा मिळतात जे तुम्ही फक्त तव्यावर गरम करून खाऊ शकता. सो असं नाही आहे की इथे बऱ्यापैकी वस्तू मिळत नाही, इथे खायचे काही प्रॉब्लेम होत नाही. जर जे लोकांना सगळ्यात जास्त क्वेरी असते की अरे बापरे तिथे खायचे प्रॉब्लेम होतील, तिथे आमच्यासाठी काही मिळणार नाही, असं नाही आहे. बऱ्यापैकी वस्तू मिळतात. आणि तुम्हाला माहिती आहे का 5 चपात्या ह्या $3.37 आहेत. जवळपास $3.5 तुम्हाला 5 चपात्या पडतात. इथे आता आमची शॉपिंग आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. तर चला लवकरात लवकर चेकआउट करून घेऊया आणि वॉलमार्टवरून घरी जाऊया.
घरी सगळी ग्रोसरीची शॉपिंग करून आणि तुमच्या बरोबर लवकरच शेअर करते की आपण टोटल किती खर्च केलेला आहे या वीकली ग्रोसरीवर। तर सगळ्यात आधी तुमच्या बरोबर शेअर करते मी की फ्रीज बघू शकता तुम्ही, पूर्ण एम्प्टी आहे आणि त्याच्यात काहीच नाहीये। बहुतेक सगळी ग्रोसरी जी होती ती संपली होती, त्यामुळे आपण आता नवीन ग्रोसरी आणलेली आहे। आणि ही व्हिडिओ बनवताना मला खूप आनंद होतोय, कारण की याच्यातनं काही इन्फॉर्मेशन तुमच्या उपयोगी आली तर मला खूप आवडेल। तर चला सगळ्यात आधी ग्रोसरी हॉल स्टार्ट करूया आणि काय काय घेतले ते बघूया। तर मित्रांनो, ही जी आपण ग्रोसरी शॉपिंग केलेली आहे ती केलेली आहे जवळपास 1 आठवड्यासाठी। तर हे आपल्याला एका आठवड्यासाठी सफिशियंट आहे सगळं काही। तर आता बघूया आणि शेअर करते तुमच्या बरोबर की काय काय घेतलेलं आहे। तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये काही वस्तू अशा असतात की त्या आपण एकदा घेतल्या की आपल्याला महिनाभर बघावं लागत नाही। त्यातनच काही वस्तू अशा आहेत ज्या मी या टेबलवर ठेवलेल्या आहेत। जसे की तुम्ही बघू शकता, पीठ आपण महिन्यातनं एकदाच घेतो आणि ते आपल्याला महिनाभर पुरतं। सो ही जवळपास 9 kgची आशीर्वादची बॅग आहे जी आम्हाला महिन्यापेक्षा जास्त चालेल। आणि त्या व्यतिरिक्त इथे घेतलेला आहे राईस, तो कोहिनूर बासमती राईस आहे हा। त्या व्यतिरिक्त एक मोठी कांद्याची बॅग घेतलेली आहे आणि इथे आहेत एग्स। आमच्या घरात सगळ्यांना ना मुगाचीच डाळ जास्त आवडते तुरीच्या डाळीपेक्षा, म्हणून मी मुगाची डाळ जास्त बनवते घरामध्ये। तर त्याच्यासाठी मी मुगाची डाळ घेतली आणि ही बॅग आहे जवळपास 1.8 kg, जे खूप सफिशियंट आहे आम्हाला, 2 महिने चालेल जास्त। सो हे अशा वस्तू आहेत ना त्या महिन्यातनं 2 महिन्यातनं आपल्याला एकदा घ्याव्या लागतात, प्रत्येक वेळेस याची गरज लागत नाही। सो आज ही डाळ पण घेऊन आलेलो आहोत। त्या व्यतिरिक्त एक कॅन मिल्क घेऊन आलेलो आहोत, पोटॅटोची बॅग घेऊन आलेलो आहोत आणि इथे एक एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज आहेत, ते आरवसाठी आम्हाला आवडले तर आम्ही घेतले। आणि इथे घेतलेले आहेत टोमॅटोज घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे, थोडंसं हिरव्या मिरच्या, आणि इथे बेबी कुकुम्बर्स घेतलेले आहेत एक बॅग घेतलेला आहे लेमन, इथे लेटस घेतलेला आहे सॅलडसाठी, आरवसाठी योगर्ट घेतलेला आहे आणि डेट्स घेतले आहेत। सो आता मी लवकरच आहेत ना हेल्दी प्रोटीन बार्स घरी बनवणार आहे, जे मी अवधूतसाठी नेहमीच बनवत असते। सो मी नक्की त्याची रेसिपी पण तुमच्या बरोबर शेअर करेल। त्या व्यतिरिक्त गुळाची पावडर घेतलेली आहे, साबुदाणा संपले होते ते घेतले, आणि घरी वेलची पण संपली होती आणि वेलची पावडर बनवायची होती, तर म्हटलं की आज घेऊन जाऊया, तर वेलची घेतलेली आहे। आणि इथे बेबी स्पिनेच आहे, मोस्टली मी बेबी स्पिनेचच आणते जेणेकरून इझी होऊन जातं, क्लिनिंग वगैरेची गरज लागत नाही आणि बनवायला पण सोपं। त्या व्यतिरिक्त आल्मंड्स घेतलेले आहेत। हे आपलं जे प्लेन योगर्ट आहे ना ते आहे, प्लेन दही असतं ते, तर हे असतं 6% मध्ये, आणि इथे दही सुद्धा ना 0% म्हणजे स्किम मिल्क पासून बनलेलं, म्हणजे 0%, 2%, 3%, 5% आणि 6%, आणि आय थिंक 8% पण आहे, पण आय एम नॉट शुअर, पण 6%चं मी नेहमी घेऊन येते कारण की ते इझिली अवेलेबल असतं। हे आपलं प्लेन दही जसं इंडियामध्ये मिळतं ना तसंच आहे, थोडं घट्ट आणि छान असतं 6% वालं, म्हणून आम्ही नेहमी तेच आणतो। त्या व्यतिरिक्त इथे नो ॲडेड शुगरवालं हे फ्लेवर्ड आहे, जे योगर्ट असतं ना ते आहे व्हॅनिला फ्लेवरचं। सो हे एक आणलेलं आहे, शेजवान चटणी आणलेली आहे, मोगू घेतलंय, केचप घेतलेलं आहे, आणि इथे फ्रेश भाज्यांमध्ये घेतलंय कॅरेट, पनीरचे 2 क्यूब्स घेतलेले आहे, आणि माझं तूप पण संपलेलं आहे घरातलं, तर मी लवकरच आता तूप बनवायचंय मला, म्हणून 2 अनसॉल्टेड बटर घेतलेले आहेत। इथे आहे आपलं मशरूम, आलं, आणि इथे कोथिंबीर, ब्रोकोली घेतले आहे अवधूतच्या सॅलडसाठी। तर मोस्टली अवधूतच्या ब्रेकफास्टमध्ये सकाळी पीनट बटर असतं किंवा अवोकॅडो टोस्ट असतो, तर त्यामुळे आम्ही घेतलेले आहेत ब्रेड्स। सो ब्रेड घेतलेले आहेत, इथे 2 पंच घेतलेले आहेत, त्या व्यतिरिक्त कॉलीफ्लावर घेतले, कॅप्सिकम घेतलेले आहे। फ्रुट्समध्ये यावेळेस आम्ही घेतलेले आहेत ऑरेंज आणि बनाना, अवोकॅडो घेतलेले आहेत अवोकॅडो टोस्ट बनवण्यासाठी। सो ही सगळी जी होती फ्रेश प्रोड्यूस, जे काही आपली वीकली जी ग्रोसरी लागते घरच्यासाठी ती घेतलेली आहे सगळी। नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला फक्त फ्रेश प्रोड्यूसच आणायला लागणार आहे। तर ओव्हरऑल जर तुम्ही बघता की एका महिन्याचा आपल्याला किती स्पेंड करावं लागतं, तर ते ब्रेकअप मी तुमच्या बरोबर आता शेअर करते। तर मित्रांनो, आज जी ग्रोसरी आपली घेतलेली आहे ती झालेली आहे $273ची, आणि जर त्याच्यातनं तुम्ही $20 आरवचे शूज मायनस केले तर $250ची आपली ग्रोसरी झालेली आहे एका आठवड्यासाठी। ही जी मी तुमच्या बरोबर शॉपिंग शेअर केलेली आहे ती ॲज अ फॅमिली ऑफ 3 लोकांसाठी शेअर केलेली आहे। आता डिपेंड्स की तुमची फॅमिली केवढी मोठी आहे, त्यानुसार बजेटमध्ये कमी जास्त होऊ शकतं। आणि जर तुम्ही विचार करत असणार की मंथली किती एक्सपेन्सेस आता ओव्हरऑल तुम्ही ग्रोसरीवर स्पेंड करता, तर ते पण ब्रेकअप
मी तुमच्याबरोबर शेअर करते. आज केले आहेत आपण $250 आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जाऊ तर हार्डली आम्हाला $100 ते $150 मध्ये पूर्ण आमचे फ्रेश प्रोड्यूस घेऊन होऊन जाईल. तर असं पकडता नेक्स्ट 3 आठवड्याचं जर तुम्ही पकडले, मी $150 सुद्धा पकडले मिनिमम, तरी सुद्धा माझे 450 आणि $250-700 होत आहेत. मी याच्या आधी सुद्धा हे शेअर केलेलं आहे आपल्या चॅनलवर की अवधूत एक सर्टन डाईट प्लॅन फॉलो करतो, त्या हिशोबानेच मला ही ग्रोसरी शॉपिंग करावी लागते नेहमी. सो हा सुद्धा एक पॉइंट आहे की मला माहिती असते की मला नेक्स्ट वीक मध्ये काय काय ग्रोसरीज लागणार आहेत. कारण की जर तुमचं मील प्लॅनिंग माहिती असेल तुम्हाला की नेक्स्ट वीकसाठी काय आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही ग्रोसरी घेता आणि तीच एक चांगली गोष्ट असते जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त सेव्हिंग सुद्धा करू शकता. कारण की तुम्ही वायफाळ खर्च करत नाही आणि जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच घेता. आमच्या घरी तर आम्हाला लहानपणापासून अशी सवय झाली आहे की आम्ही किराणा शॉपमध्ये फोन करतो, त्यांना जे काही पाहिजे असतील वस्तू ते त्यांना सांगतो, ते घरपर्यंत डिलिव्हर करतात. पण इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला ग्रोसरीज घ्यायला जावं लागतं, आपल्या सगळ्या ग्रोसरीज घरपर्यंत आणाव्या लागतात आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक आठवड्यातनं 2-3 वेळा जाणं शक्य होत नाही. जसं की आपण जॉबवरून येताना फ्रेश भाजीची शॉपिंग करतो तसं काही करता येत नाही. म्हणून आम्हाला मील प्लॅनिंग हे खूप मस्ट आहे आणि त्याच हिशोबाने प्रत्येक वीकमध्ये आम्ही शॉपिंग सुद्धा करतो. हेच एक ॲडव्हान्टेज असतं इंडियामध्ये की घरपोहोच तुम्हाला सगळं काही ग्रोसरीज मिळून जाते आणि येता जाता तुम्ही फ्रेश भाज्यांची शॉपिंग करू शकता. पण आम्ही रोज एवढा टाइम नाही स्पेंड करू शकत, यामुळेच आम्ही आमचं बजेट पण थोडंसं कंट्रोल करू शकतो. कारण की रोज काही ना काही शॉपिंग करायला गेलं की आपण एक्स्ट्रा स्पेंड करतो असं मला तरी वाटतं. म्हणून आम्ही आठवड्यातनं एकदा शॉपिंग करायला जातो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट शेअर करायचं म्हटलं मित्रांनो, तर जवळपास जर $800 आम्ही इथे महिन्याला स्पेंड करतोय, तर जर तुम्ही ते कन्वर्ट केले इंडियन रुपीज प्रमाणे तर 45,000 ते 50,000 ची ग्रोसरी आम्ही प्रत्येक महिन्याला इथे यूज करतो इंडियन रुपीज प्रमाणे. आणि इंडियामध्ये 15,000 ते 20,000 मध्ये तुमची 4-5 जणांची फॅमिली मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. तर इतका मोठा फरक आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही इंडियामध्ये आणि कॅनडामध्ये ग्रोसरी शॉपिंग करता तर तुम्ही इथेच हे छोटंसं कंपॅरिझन करून बघू शकता की किती एक्सपेन्सिव्ह आहेत काही गोष्टी इथे. आणि आजची जी ही वीकली ग्रोसरी शॉपिंग आहे याचे मी प्राइजेस पण तुम्हाला काही वस्तूंचे तिथे शेअर केलेले आहेत, दाखवलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा काही क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. ही सगळी जी आपण आता शॉपिंग केली आहे मित्रांनो ते मी जागच्या जागी ठेवून देते आता. कारण की ग्रोसरी शॉपिंग केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ते म्हणजे जे काही आपण सामान आणलेलं आहे, शॉपिंग केली आहे, ती जागच्या जागी व्यवस्थित ठेवणं. तर आता मी पटकन ते करून घेते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.